नमस्कार. आम्हाला नकोय आता हे युद्ध, प्लीज तुम्ही आमच्याशी करार करा ना, अशी इराणला हात जोडून विनंती करण्याची वेळ अखेर अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प महाशयांवरती आली असल्याचं आपण मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पाहतोय वेगवेगळ्या माध्यमांमधून. इराणला बर्बाद करून टाकू, इराणला गुडघ्यावर आणू, अशा काय काय वल्गना करणारे ते ट्रम्प आता स्वतःच इराण समोर गुडघ्यावरती आलेले आपण पाहतोय. आणि हेच होणार होतं मित्रांनो. आपल्या इथे म्हणजे आपल्या भारतामध्ये जे महान नरेंद्र मोदींचे अंधभक्त आहेत ते अमेरिकेचे त्या ट्रम्प महाशयांचे आणि तो इस्रायलचा नरसंहारी नेत्यानाहू याचे सुद्धा अंधभक्त असतात. ट्रम्पच्या विजयासाठी आपल्या इथे मागे होम हवन वगैरे करणारे वेडे आपण पाहिलेले आहेत, त्यांचे रील वगैरे पाहिलेले आहेत आपण. नरेंद्र मोदींसारखाच यांना सुद्धा त्यांच्या अंधभक्तांना आंतरराष्ट्रीय राजकारण, त्यात आपल्या देशाचं हित वगैरे या बाबींचा काहीही गंध नसतो. ओ का ठो काय माहिती नसतं. त्यामुळे इस्रायलने अमेरिकेला स्वतःच्या सोबत ओढून जेव्हा काहीही कारण नसताना 28 फेब्रुवारीला इराणवरती हल्ला चढवला आणि त्यांच्या सगळ्या प्रमुख लोकांना पहिल्याच दिवशी आणि पुढच्या काही दिवसांमध्ये मारून टाकलं, तेव्हा आपल्याकडची ही सगळी अंधभक्त प्रचंड चेकाळली होती. संपला आता इराण असं त्या सगळ्यांना वाटलं. त्यांच्या दृष्टीनं इराण म्हणजे केवळ एक मुस्लिम देश, त्या पलीकडे त्यांना इराणविषयी, त्या देशाविषयी, त्यांच्या संस्कृतीविषयी काही अजिबातच माहिती नसतं. परंतु जे इराणला, त्या देशाच्या संस्कृतीला, त्यांच्या लढाऊ बाण्याला ओळखणारे जगभरातले निवडक लोक आहेत, ते मात्र या युद्धाच्या पहिल्या दिवसापासून सांगत होते की इस्रायल आणि त्या देशाच्या त्या नेत्यानाहूच्या नादाला लागून अमेरिका अशा या दोघांनीही हा आत्मघात करून घेतलेला आहे. इराण कधीही हार मानणार नाही आणि या संघर्षात माघार अखेर अमेरिकेलाच घ्यावी लागेल. इराण अजिबात माघार घेणार नाही, झुकणार नाही. आणि आपण सगळेच पाहतोय की तेच घडतंय. डोनाल्ड ट्रम्प स्वतःच अनेकदा स्वतःच्याच वतीने घोषणा करतात, आम्ही हे युद्ध थांबवतोय. मग तो नरसंहारी नेत्यानाहू पुन्हा त्यांना भेटतो किंवा फोन करतो आणि चेकळवतो. मग ट्रम्प पुन्हा आक्रमणाचे आदेश आपल्या सैन्याला देतात आणि मग पुन्हा ट्रम्प ते स्वतःच 2-4 दिवसात थांबवतात सुद्धा. इराण ना त्यांना कधीही कोणती विनंती करत, ना समझोत्यासाठी, ना करारासाठी कोणतंही आवाहन करत. आक्रमण झालं की ते तातडीने प्रतिहल्ला चढवतात. अमेरिकेचे मांडलिक झालेले ते आखाती देश सगळे, सौदी, कुवेत, बहरीन वगैरे, त्या सगळ्या देशांवरती इराणचे मिसाईल जाऊन लगेच आदळायला सुरुवात होते. इस्रायल आणि अमेरिकेच्या संपूर्ण माघारीशिवाय हे युद्ध थांबणार नाही. आणि त्यात आपल्या अतिमहान, अतिथोर अशा पंतप्रधानांनी, आदरणीय नरेंद्र मोदींनी त्या नरसंहारी नेत्यानाहूच्या गळ्यात गळा घालून इराणला दुखवून आपल्या स्वदेशाला आणि आपल्या सगळ्याच देशवासियांना मोठ्या प्रमाणात अडचणीत आणून टाकलेलं आहे. तर मित्रांनो, इराणची ताकद नेमकी कशात आहे? इस्रायल आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांना इराण कसा काय इतका ताकदीने टक्कर देतोय? अंतिमतः अमेरिकेलाच या युद्धातून माघार का घ्यावी लागणार आहे? आणि आपल्या महान पंतप्रधानांच्या चुकांमुळे आपल्या भारतीयांच्या, आपल्या देशवासियांच्या भविष्यात काय काय भोग नेमके येऊ शकतील याचं आपल्या माय मराठीमध्ये पहिल्यांदाच अतिशय माहितीपूर्ण आणि अगदी सोप्या पद्धतीचं अचूक विश्लेषण तुम्हाला आता या भागामध्ये ऐकायला मिळेल. आणि त्यासाठी या भागात माझ्यासोबत आहेत सन्माननीय श्रीकांत बारहाते सर. श्रीकांत बारहाते हे वर्ध्याला असतात, सेवाग्राम आश्रमाच्या परिसरातच जवळच अगदी. ते वर्ल्ड बँक अर्थात जागतिक बँकेसोबत तब्बल 25 वर्ष काम करत होते. त्यानिमित्तानं ते इराणसह जगातील अनेक देशांमध्ये राहिलेले आहेत आणि जागतिक राजकारणाचा त्यांचा अभ्यास अतिशय दांडगा आहे. साधारण आजपासून 3-1 महिन्यांपूर्वी सेवाग्राममध्येच मी त्यांची एक मुलाखत घेतली होती. आपणापैकी अनेकांनी पाहिली असेल, नसेल पाहिली तर जरूर पहा. ती महात्मा गांधींच्या सगळ्या विचारांवरती आधारित होती. परंतु त्यात माझ्या एका प्रश्नाला उत्तर देताना बारहाते सर म्हटले होते की देशातील तरुणाईच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेचा स्फोट कधीही होऊ शकतो अशी स्थिती आहे.
3 महिन्यांपूर्वी ते बोललेले आहेत, पहा त्या मुलाखतीत. आणि आपण सगळ्यांनीच पाहिलं की नुकतंच जंतर मंतरवरती आणि एकूणच देशात काय घडलं. हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे माझं की हे द्रष्टे पण त्यांच्याकडे आहे, बारामती सरांकडे. आणि केवळ इतकंच नाही तर तुम्ही त्यांच्या फेसबुकवरती वॉलवरती जाऊन पहा. या इराण अमेरिका युद्धाच्या बाबतीत त्यांनी वर्तवलेले सगळेच्या सगळे अंदाज बरोबर ठरल्याचं तुम्हाला आढळेल. याचं कारण ते अतिशय जवळून इराणला ओळखतात आणि त्याबाबतचा त्यांचा अभ्यास प्रचंड म्हणता येईल अशा प्रकारचा आहे. आणि म्हणूनच या विषयाबाबत, अतिशय महत्त्वाच्या विषयाबाबत मी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. जरूर ऐका. इराण, अमेरिका, इस्रायल आणि एकूणच हा विषय तुम्हाला अगदी त्यातून व्यवस्थित कळेल. आपल्या नॉन बायोलॉजिकलचा बावळटपणा सुद्धा पूर्णपणे लक्षात येईल आणि आणखीही अनेक महत्त्वाचे मुद्दे या संवादातून तुम्हाला समजतील. मी कधी कधीच असं आवाहन करतो, त्यातला आज एक करतोय की पूर्ण मुलाखत ऐका, पहा. श्रीकांत बारहाते यांच्यासोबतचा हा विशेष संवाद. जगाला अमेरिका, बहुसंख्य जगाला अमेरिका काय आहे, अमेरिकन धारणा काय आहेत, थोड्याफार प्रमाणात जे लोक वाचतात त्यांना अमेरिकेचा परिचय असतो. परंतु दुसरी ज्यांच्यासोबत ते युद्ध करतात, इराण, त्याच्याविषयी लोकांना फारशी माहिती राहत नाही. त्यामुळे पाश्चिमात्य माध्यमांमधून जी काही माहिती पुरवली जाते त्याच्यावरून लोकांच्या धारणा बनतात. सो इट इज ऑल्सो वॉर ऑफ परसेप्शन. बरोबर. हे विभिन्न संवेदन जे आहे त्यांच्यामधलं सुद्धा युद्ध आहे. जसं हे युद्ध प्रत्यक्षात लढलं जात आहे तसं ते परसेप्शनच्या रेल्ममध्ये, त्याही अवकाशामध्ये या युद्धाची व्याप्ती आहे. ज्या देशाची लिटरसीच 90% आहे, 90%, कॅन यू इमॅजिन, एंटायर कंट्री. जो जवळपास मला असं वाटते 70% आसपास अर्बनाइज देश आहे. नागरीकरण फार मोठ्या प्रमाणात. त्यांचं नेतृत्व अत्यंत सुशिक्षित आहे आणि लढाऊ आहे. त्यांचे अनेक कमांडर्स जे आहेत ते युद्ध लढले आणि मग आता तेहरान युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत. वा. हां, म्हणजे हे जे त्यांचे पेजेशकियान, जे त्यांचे राष्ट्रपती आहेत, ते स्वतः सर्जन आहे. जे अराकची आहे ते युनिव्हर्सिटी ऑफ केंटमधून, म्हणून इंग्लंडमधून शिकलेले आहे राज्यशास्त्र. त्यांचे जे मोहम्मद गालिबाफ आहे ते स्वतः असोसिएट प्रोफेसर आहेत, होते म्हणजे तेहरान युनिव्हर्सिटीला. त्यांचे जे एक संरक्षण मंत्री होते लारी अलीजानी, त्यांचा रिसर्चच इमॅन्युअल कांटवर होता. त्यांचं PhDच इमॅन्युअल कांटवर होती. तर ते अत्यंत हुशार, शिकलेले, विद्वान लोक आहेत, परंतु ते लढाऊ लोक सुद्धा आहेत. त्यामुळे इराणला समजून न घेताच एका अर्थाने असं म्हणणे की आता युद्ध संपलं, म्हणजे हे लोक कशा अर्थाने म्हणतात, तर लोक अशा अर्थाने म्हणतात की अमेरिकेने म्हटलं म्हणजे ते सत्य असलं पाहिजे. बरोबर. त्याची काउंटर बाजू जी आहे, काउंटर पर्स्पेक्टिव्ह त्याचा जो आहे तो इराणचा आहे. आणि तिथे सगळे अंदाज आणि भाकितं चुकीचे ठरतात. पण त्याच्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचा, त्यांच्या मनस्थितीचा किंवा ते सिव्हिलायझेशन आहे, ते कशा पद्धतीचं सिव्हिलायझेशन आहे याचा पुरेपूर अभ्यास असल्याशिवाय इराणच्या बाबतीत भाकीत करू नये हा इतिहासाचा संदेश आहे. ओके. हां, इराणच्या बाबतीत तसे भाकीतं करता येत नाही. माझा व्यक्तिशा परिचय हा तत्त्वज्ञानाचा जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा इस्लामचा अभ्यास ओघाओघाने आलाच. त्यामुळे इस्लामचा काही अतिशय थोड्या प्रमाणात माझा अभ्यास होता. परंतु 2006 इस्रायलने जेव्हा लेबनॉनमध्ये माघार घेतली त्याच्यानंतरचं जे युद्ध आहे ते 2006चं युद्ध समजलं जातं. जेव्हा इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला त्यावेळी मला 2 पथ्य आर्याच्या आईनिमित्ताने घालून ठेवले होते की BBC ऐक आणि इकॉनॉमिस्ट वाच. तर तिथे मी पाहिलं जेव्हा युद्ध सुरू झालं 2006 आणि इस्रायली फौजा ह्या आपल्या उत्तरी भागातून पण लेबनॉनच्या दक्षिणी भागात घुसल्या. बेन जिबिल नावाचं एक काउंटी आहे, म्हणजे आपण काय म्हणून त्याला एक ब्लॉकच्या साईजचं नसेल, त्यापेक्षा लहान असं एक काउंटी आहे. तर बेन जिबिल इज फॉलन अशी एक बातमी आली.
पहिल्याच दिवशी. म्हटलं आलो सर, आपल्याला काय माहिती बेन जिबील काय आहे. मग तिसऱ्या दिवशी बातमी आली, फायटिंग इज गोइंग ऑन, बेन जिबील इज अबाउट टू फॉल. युद्ध चालू आहे, बेन जिबील आता इस्रायली सैन्याच्या हाती पडेल. म्हटलं हा, पण परवा ते म्हणत होते की हे, मग ते नाव आठवलं. पाचव्या दिवशी एक बातमी आली, फिअर्स फायटिंग गोइंग ऑन इन बेन जिबील. 4 मारावाक म्हणजे त्यांचे जे रणगाडे आहे IDFचे, IDF म्हणजे इस्रायली डिफेन्स फोर्सचे 4 रणगाडे नष्ट. बाबा हा धक्काच बसला. मी म्हटलं जे पडलं होतं, मग जे पडायला टेकलेलं होतं युद्धात, आणि ते आता पुन्हा चालूच आहे. तर ते युद्ध जे 40 दिवसापेक्षा जास्त चाललं, ते काही ती काउंटी इस्रायलला जिंकता आली नाही शेवटपर्यंत. ते अगदी सीमेवर आहे इस्रायलच्या. ओके. म्हणजे हायफाच्या अगदी जवळ आहे. ते इस्रायलच्या उत्तरी भागाच्या फार जवळचं सीमावर्ती एरियात असलेलं एक छोटासा भाग त्यांना नाही जिंकता आला. तिथे हिजबुल्लाचा पिवळा फ्लॅग हा फडकत राहिला. माझे एक इस्लामचे जे माझे पहिले शिक्षक होते, डॉक्टर अब्दुल सय्यद हक, ते वैज्ञानिक होते, स्वतः सुन्नी होते, आणि मग नंतर आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा ईश्वरावर विश्वास बसला आणि ते इस्लामचा अभ्यास करायला लागले. मी त्यांच्याकडे पळत गेलो. मी म्हटलं हफसाब हे काय झालं आहे, की असं असं झालं, ते खेडं जिंकल्याच जाऊ शकत नाही. तर ते मला म्हणाले होते की बाळा, तू कर्बला डॉक्ट्रिनचा अभ्यास केला का? अच्छा. तर मला माहीत नव्हतं. मी म्हटलं नाही. आणि मग त्यांनी 7 दिवस पेन्स टेकिंगली, धैर्याने मला, ते स्वतः सुन्नी होते, आणि जे शियाईट प्रिन्सिपल आहे, डॉक्ट्रिन आहे कर्बला डॉक्ट्रिन, त्याचा त्यांनी मला परिचय करून दिला. हे अन्यायाच्या विरोधात उभे राहणे, स्वप्रती असो किंवा स्वप्रती झाला तरी चालेल, पण दुसऱ्याच्या प्रती अन्याय सहन करू नये. अच्छा. हौतात्म्य हे सर्वोच्च मूल्य आणि सर्वोच्च भक्तीचा प्रकार, असे अनेक प्रिन्सिपल्स आहेत कर्बला. म्हणजे इमाम हुसेन साहेबांचा जेव्हा त्यांना युद्धात जेव्हा मारल्या गेलं कर्बलाला, त्यावेळेपासूनचं त्यांचं ते तत्त्वज्ञान आहे. तर इट वॉज फॅसिनेटिंग इन अ सेन्स की मग मी तेव्हापासून इराणचा जास्त अभ्यास करत गेलो. तर यावेळी तुम्ही व्हेरी काइंडली तुम्ही जे म्हटलं की मी जे म्हटलं ते खरं ठरत आलं. तर ते त्याच्यामागे एकमेव कारण असं आहे की इराणला एकदा नीट समजून घेतलं. मी जसं म्हटलं की इराणच्या बाबतीत भाकीत करू नये, कारण ते रेझिलियंट लोक आहेत, जिद्दी लोक आहेत, बहादूर लोक आहेत, आणि ते मृत्यूला भीत नाही. जे मृत्यूला भीत नाही त्यांच्यासाठी जय किंवा विजयाचे संदर्भ आमूलाग्र बदलले जातात. जय आणि विजयाचे जे संदर्भ आहेत, जो मारला गेला तो पराभूत आणि जगला तो विजेता, अशी जी काही सर्वसामान्यपणे ढोबळ संकल्पना असते, दॅट इज नॉट द केस विथ इराण. ती इराणची स्थिती नाही आहे. पण मग आश्चर्य सर असं वाटतं की पहिल्याच हल्ल्यामध्ये 28 फेब्रुवारीला त्यांनी त्यांचे सर्व असलेल्या सर्वोच्च नेत्याची हत्या केली. त्याच्यानंतरच्या काही काळामध्ये त्यांचे मुख्य कमांडर मारले. मुख्य कमांडर म्हणजे पूर्ण एक फळी मारली, आणि तरी इराण लढतंय. हे आश्चर्यकारक वाटतं खूप. हे कसं काय घडू शकतं? त्यासाठी इराणची जी प्रणाली आहे ती लक्षात घ्यावं लागेल. त्यांची एक सिस्टीम आहे, विलायत अल फकी म्हणतात त्याला. ती वास्तविक म्हणजे ती ज्युरिस्प्रुडन्स, त्यांची जी न्यायसंहिता आहे राज्यकारभारासाठी आवश्यक असलेली, आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी रचलेल्या ज्या प्रणाली आहेत, त्यामध्ये ती व्यक्ती केंद्रित व्यवस्था नाही. जरी आयातुल्ला ही जरी सुप्रीम लीडर ज्याला जग सामान्य भावाने म्हणतं, परंतु त्यांच्या वेगवेगळ्या म्हणजे त्यांची स्वतःच्या मजलिसी आहेत. म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या भागांमधल्या त्यांचे समुदाय आहेत की जे निर्णय घेतात. त्यांच्याकडे निवडणुका होतात, त्यांच्याकडे पार्लमेंट आहे, त्यांच्याकडे सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आहे, त्यांच्याकडे त्यांची स्वतःची ज्युडिशियरी आहे ना. आता काही गोष्टींचे प्रमुख हे त्यांच्या म्हणजे विलायत अल फकीमध्ये त्याची जबाबदारी ही सर्वोच्च त्यांचे जे धर्मगुरू आहेत आयातुल्ला, जे खोमेनी होते आणि मग खामेनी झाले आणि आता मुश्तबा खामेनी झाले. पण त्यांची नेमणूक लगेच झाली नाही.
म्हणजे इराण फार कमी लोक या गोष्टीकडे लक्ष देतात की इराण निदान दोन आठवड्यापर्यंत ॲब्सोल्युटली संपूर्ण कमांडर मारल्या गेल्यावर, सर्वोच्च नेते मारल्या गेल्यावर, अमेरिका आणि इस्रायलचे भयान हल्ले इराणच्या दक्षिणी भागात, इराणच्या उत्तरी भागात, खुद्द तेहरानमध्ये सेंट्रल प्रोव्हिन्सेसचे काही भाग जर सोडले, इव्हन चाबहारपर्यंत, म्हणजे ज्या बंदराच्या उभारणीत आपला वाटा होता, म्हणजे दक्षिण पूर्व भागापर्यंत अमेरिकेने हल्ले केले. आणि एवढं करू नये 2 आठवडे ते बिना नेत्यांनी राहिले. आता या स्थितीमध्ये हे सांभाळलं कोणी असेल? बरोबर, तोच प्रश्न पडतो आम्हाला. हां, तर हे सांभाळण्यासाठी त्यांचं पार्लमेंट आहे, त्यांची एक पॉलिटिकल सिस्टीम आहे, ज्याचे अध्यक्ष पेजेशकियान आहेत, त्यांचे विदेश मंत्री आहेत, संरक्षण मंत्री आहेत, त्याच्यामध्ये काही IRGCचे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड, इराणच्या संरक्षण व्यवस्थेचे 3 भाग आहेत. त्यांच्या सामान्य लष्कराला आर्तेश म्हणतात, काही लोक तळ काढतात, सायलेंट होतात, आरेश म्हणतात, पण ती आर्तेश ही एक बाब आहे. ते त्यांचं मोठं लष्कर आहे. त्यांचं अत्यंत कडवं लष्कर हे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स आहे, IRGC ज्याला म्हणतात. आणि त्यांच्याकडे 3री संरक्षण सिद्धता आहे, त्याला बसीज म्हणतात. ओके. हां, तेच जवळपास 15 लाखाच्या सुमारास असावा असा अंदाज आहे. बापरे. हां, तर ते व्हॉलंटियर्स आहेत आणि ते फुल्ली ट्रेन आहे. म्हणजे ते अर्बन वॉरफेअरमध्ये पण ट्रेन आहे. या लोकांचे प्रतिनिधी असतात. इराणमध्ये ज्यूइश लोकांचे प्रतिनिधी आहेत. ओके. इराणमध्ये ज्यूइश लोक आहेत, ज्यू लोक आहेत इराणमध्ये. इराणमध्ये मायनॉरिटीचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या पार्लमेंटमध्ये. त्यांच्या व्यवस्थेच्या अंतर्गत ते एका ऑटोमेटेड धारणांवर 2 आठवडे त्यांनी सुप्रीम लीडर आयातुल्लांच्या ॲब्सेंसीमध्ये आणि शोकात्मक अवस्थेत त्यांनी काढले. आणि मग त्यांची नेमणूक झाली आणि नंतर मग त्यांच्या सिस्टीम्स ज्या आहेत त्या एका शीर्षस्थ नेत्यासकट पुनःप्रस्थापित झाल्या. त्यामुळे ती जी त्यांची व्यवस्था आहे ती जर आपण समजून घेतली नाही तर ते टिकले कसे? बरोबर. 40 दिवस ते कसे टिकले याचं रहस्य आपल्याला समजणार नाही. त्यांच्या संरक्षण सिद्धतेविषयीचा एक वेगळा भाग आहे. त्यांची संरक्षण सिद्धता ही फार मोठी आहे. पण तुम्ही जो प्रश्न विचारला होता की इतके भयान 28 फेब्रुवारीला, माझा असा अंदाज असतो की कुठल्याही समाजाची एक विशिष्ट मानसिकता असते आणि तिचे मर्मस्थळं असतात. अनेक जगातले देश आहे जिथे लहान मुलं हे याच्याविषयी तो देश फार सजग असतो. त्यांना जितकं दुःख, म्हणजे जे काही तज्ज्ञांची मतं, मी इराणियन तज्ज्ञांचीही मतं वारंवार ऐकतच राहतो, त्यांना जितकं दुःख अली खामेनींना मारल्याचं झालं तितकंच दुःख त्यांना मिनाबमध्ये ज्या 168 मारल्या, म्हणजे त्यांचं ते विमान पाहून की ज्याच्यावर 168 नंबर लिहिला असतो, तर त्यांच्या भावनांची तीव्रता अगदी स्पष्ट आहे आणि ती अगदी स्पष्ट दिसून येते की ते किती एक्स्ट्रीमली दुखावल्या गेलेले लोक आहेत. पण सर, मग आता हे सगळं बरोबर आहे तुम्ही सांगता, ते त्यांची शस्त्रसज्जता किंवा संरक्षण सज्जता आणि त्यांचे सगळे ते रचना सगळी युद्धासाठीची वगैरे, परंतु अमेरिका हा जागतिक दृष्ट्या बलाढ्य देश मानला जातो, बलाढ्य महासत्ता मानली जाते. इस्रायल हे युद्धशास्त्रामध्ये सगळ्यात प्रगत राष्ट्र वगैरे मानलं जातं. कसं काय, म्हणजे पुढच्या काळामध्ये काय होईल या सगळ्याचं? आपण जर प्रॉपर इतिहासाचा अभ्यास केला तर काही कपल ऑफ, म्हणजे 1 किंवा 2 उदाहरणं, आणि ते छोटे ऑपरेशन्स होते अमेरिकेचे. पण व्हिएतनामपासून अमेरिका युद्ध जिंकलेलं नाही आहे. ते व्हिएतनाम जिंकले नाही, ते इराक जिंकले नाही, कारण इराकमध्ये आजही ते ग्रीन झोनच्या पलीकडे जाताना त्यांना विचार येतो, कारण तिथे पॉप्युलर फ्रंटचे लोक आहेत आहे ना. ते म्हणजे जे इराणचे साथीदार आहेत ते केव्हाही इराकच्या शासनावर त्यांचा प्रचंड दबदबा आहे. अच्छा. त्यामुळे ते इराकमधूनही त्यांना जावं लागलं, अफगाणिस्तानमधून त्यांना वापस जावं लागलं. आणि 40 दिवसाचं युद्ध हे प्रत्यक्षात इराण जिंकलं आहे.
ते अमेरिकेने जिंकलेलं नाही. अन्यथा ट्रम्प हा जे कर जोडून मग पुढे नाचले थवे यादवांची अशी जी स्थिती इराणनी पाहिली, अमेरिका त्या वाटाघाटींच्या मार्गावर प्रार्थना करून करून आला नसता. कारण हा इनिशिएटिव्ह हा पाकिस्ताननी जो घेतला तो जसा GCC म्हणजे गल्फ कॉर्पोरेशन कंट्रीजच्या हताश आणि दयनीय स्थितीवरून घेतला, तसाच तो अमेरिकेच्या वारंवार विनंत्यांवरूनही घेतला. आणि त्याचे कारणं आहेत. त्याचे कारणं अशी आहेत की त्यांना इराणची शस्त्रसिद्धता समजलीच नाही. म्हणजे त्यांच्याजवळ असलेले ड्रोन्स आणि बॅलिस्टिक मिसाईल कॅपॅसिटी जी आहे ती फार प्रचंड आहे, अतिप्रचंड आहे. त्यांच्याजवळ फार ॲडव्हान्स पद्धतीचे मेकॅनिझम्स अँड टेक्नॉलॉजी आहे. खुर्रम शहर आहे, खैबर शेख, सज्जील, त्यांच्याजवळ कोणकोणत्या मिसाईल्स नाही. त्यांच्याजवळ फहाद, त्यांच्याजवळ ड्रोन आहे, शाहीद 132, 136, म्हणजे त्यांच्याजवळ प्रचंड प्रमाणात साठा आहे. आणि हा साठा त्यांनी निर्माण करण्याच्या मागे कारण आहे. हा साठा इराक युद्धाच्या वेळी वेझली क्लार्क जे सरसेनापती होते अमेरिकेचे, त्यांनी एक इच्छा त्याच्यानंतर बोलून दाखवली होती की आम्हाला 6-7 देशांवर हल्ला करायचा आहे आणि इराण त्यात आहे. अच्छा. तेव्हापासून त्यांनी ती सुरुवात केली. एक ते 1979 नंतर त्यांचं भयंकर मोठं नुकसान झालं, कारण इराण आणि इराक 8 वर्ष युद्ध चाललं 80 ते 88च्या दरम्यान. आणि ते सातत्याने सँक्शन्सच्या खाली राहिले, आर्थिक निर्बंधांच्या खाली राहिले. पण तुम्हाला कुठून नटही बोलवता येत नाही, बोलतही बोला ना. एखादं व्हायसर जे असतं ते याला ते सुद्धा तुमच्याजवळ. त्यांनी त्या सगळ्या ज्या आहेत त्यांचं होमग्रोन प्रोडक्शन आहे सगळं. त्यांनी इंजिनिअरिंग मार्व्हलचा परिचय जगाला करून दिला आहे. त्यांच्या सगळ्या क्षमता त्यांनी स्वतः डेव्हलप केल्या. अर्थात काही टेक्नॉलॉजिकल आस्पेक्टमध्ये चीन आणि रशियाची त्यांना मदत मिळाली. काही लोकांच्या मध्ये नॉर्थ कोरियानी सुद्धा त्यांची मदत केलेली आहे काही टेक्नॉलॉजिकल आस्पेक्टच्या. पण मुळात ते फार लवकर शिकणं, म्हणजे त्यांची जी ख्याती आहे. त्या दिवशीच मी एक इंटरव्ह्यू पाहत होतो, झोल्फिकार त्यांचं आडनाव आता विसरलो. ते अलाइड सायन्स युनिव्हर्सिटी तेहरानमधले प्रोफेसर आहेत आणि फार मोठे तज्ज्ञ, संरक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांचा तिथे मान आहे. तर त्यांनी सांगितलं की याही फेजमध्ये म्हणजे वॉर 3.0 आहे ना, तर मागच्या वर्षी जे जूनमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता त्यावेळी इराण 2-3 दिवस थबकला आणि नंतर त्यांनी रिटॅलिएशन सुरू केलं. त्याही वेळी अमेरिका आणि इस्रायलची पंचायत झाली होती. त्यांनी ते जून नंतर अधिक वेगाने आपलं प्रोडक्शन जे आहे ते सुरू केलं. त्यांना जो सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे, जो जिओग्राफिकल ॲडव्हान्टेज आहे त्यांचा, की त्यांना त्यांच्या कुठल्याही प्रोडक्शन फॅसिलिटीज या जमिनीवर नाही आहे, त्या जमिनीच्या खाली आहे. आणि ह्या उलट स्थिती ही इस्रायल आणि अमेरिकेची आहे. आणि इस्रायल आणि अमेरिका लक्षात घ्या की पश्चिम एशियामध्ये इस्रायल आणि अमेरिकेचे सगळे जे प्रॉक्झीज आहेत, म्हणजे ओमान, UAE, कतार, कुवेत, बहरीन, सौदी अरेबिया, जॉर्डन, हे सगळे डेझर्ट्स आहेत, वाळवंट आहेत. आणि इराणच्या दक्षिणेला आहेत. पण इराणजवळ माउंटन रेंजेस आहेत, नद्या आहेत. प्रॉबेबली 1% इराणचे लोक, हे 1 किंवा 2% लोक डिसॅलिनेटेड वॉटर म्हणजे जे समुद्राचं खारं पाणी गोड करून वापरतात इतके आहेत. आणि त्यांच्याजवळ पाण्याचे स्रोत आहे, त्यांच्याजवळ ॲग्रिकल्चर आहे. त्यांचं टेरेन भयंकर विचित्र आहे. त्यांच्याजवळ वाळवंटही आहेत आणि बर्फाच्छादित डोंगरही आहेत, पहाडही आहेत, मोठे रेंजेस आहेत. आपल्या सह्याद्रीसारख्या हॉर्गुससारखी ठिकाणं अशी आहेत की जिथे ग्राफाईटचे पर्वत आहेत. तर ग्राफाईटमध्ये तुम्ही कितीही बंकर बस्टर टाकला, म्हणजे मोठ्यातला मोठा बॉम्ब जरी टाकला आणि ती जर फॅसिलिटी त्या पर्वताच्या पायथ्याशी असेल तर कसं होईल? म्हणजे त्याचं टॅक्टिकल आउटकम काय निघेल? काहीच निघणार नाही. म्हणून ते निर्धास्त आहे बाबा. आणि त्याच पद्धतीने त्यांच्या प्रोडक्शन फॅसिलिटीज अंडरग्राऊंड आहे, त्यांचे स्टोरेजेस अंडरग्राऊंड आहे. ते असे काही बाहेर उघड्यावर ठेवणारे लोक नाही आहेत, त्यांनी आतमध्ये ठेवून दिलेले आहेत त्यांच्या तळावर. आणि या बाबतीत जगातल्या बहुतेक संरक्षण तज्ज्ञांचं, इव्हन अमेरिकेचं एकमत आहे
म्हणजे परवाच पीटर हॅक्सेडचं सिनेटसमोर हिअरिंग झालं अमेरिकेमध्ये, तर त्याला नाईलाजाने कबूल करावं लागलं की त्यांनी ते लपून ठेवलं आहे म्हणून आतमध्ये. अरे बाबा, तुम्हाला मारण्यासाठी ते कशाला वरती ठेवतील ना, बरोबर है ना. त्यांना तुमचं काम करण्याची पद्धत माहीत आहे. ते स्वतः संरक्षण तज्ज्ञ आहेत. ते हार्डकोर बॅटल वॉर्न त्यांचे कमांडर्स आहेत, जे एक तर पार्लमेंटमध्ये बसले नाही तर IRGC मध्ये बसलेले आहेत. हम्म. म्हणजे प्रोफेसर सय्यद मोहम्मद मरांडी, जे अत्यंत विख्यात इराणचे तज्ज्ञ समजले जातात, ते स्वतः ते अमेरिकन बॉर्न आहेत. त्यांचं बालपण वगैरे अमेरिकेत गेलं, मग ते इराणमध्ये आले जेव्हा इराक वॉर सुरू झालं, आणि ते स्वतः युद्धात लढले आहेत इराक वॉरमध्ये. मग ते इंग्रजी साहित्य आणि ओरिएंटलिझमचे प्रोफेसर झाले तेहरान युनिव्हर्सिटीमध्ये. तर हा त्यांचा ड्युएल, त्यांचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते योद्धेही आहेत आणि मग वेळप्रसंग पडला तर ते पत्रकारही आहेत, आणि ते जे पत्रकार आहेत ते योद्धे होते किंवा जे प्रोफेसर आहेत ते योद्धे होते, है ना. तर तो इंटरप्ले त्यांच्यात आहे. त्यामुळे ते अमेरिकेची जी कथित शक्ती आहे, लष्करी सामर्थ्य आहे, त्या लष्करी सामर्थ्याच्या मर्यादा आणि इराणच्या लष्करी सामर्थ्याच्या मर्यादा याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. अमेरिकेजवळ फार मोठ्या प्रमाणात मिसाईल कॅपॅसिटी होती, ती आता झपाट्याने फार खाली गेली आहे. काही बाबतीत तर ती थ्रेशोल्ड लेवलवर, म्हणजे अत्यंत धोकादायक पातळीवरती पोहोचली आहे. अमेरिकेजवळ पॅट्रियट्स आहेत आणि कोणकोणते त्यांच्याजवळ मिसाईल्स आहेत. टॉमहॅक्स आहे आणि टॉमहॉक्स आहे, पॅट्रियट आहे, थाड आहे, जॅझम आहे, है ना. त्यांच्याजवळ हायमार्समध्ये मधून सोडण्यासारखे काही त्यांच्या मिसाईल्स आहेत. सुरक्षा, हवाई दलाच्या बाबतीतली त्यांची जी सुरक्षा आहे ती आहे त्यांच्याजवळ अवेलेबल. पण ती कशी आहे की त्यांना इंटरसेप्ट करायला त्यांच्या करोडो रुपयाचे त्यांचे मिसाईल एका कुठल्या तरी मिसाईलला इंटरसेप्ट करायला वापरावं लागतात, 2 किंवा 3. बरोबर. तुम्हाला जर रस असेल तर तुम्ही प्रोफेसर टेड पोस्टल आहे, टेड पोस्टल, ते MIT म्हणजे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आता ते प्रोफेसर एमिरिटस आहे, पण ते सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इंटरनॅशनल सिक्युरिटीचे प्राध्यापक होते. त्यांचे काही भाग अवेलेबल आहेत. तर त्यांनी ते आता ते तर वैज्ञानिक आहेत, ते अमेरिकन आहेत. बरोबर. त्यांनी सांगितलं आहे की हा शुद्ध मूर्खपणा आहे, कारण एक 50,000चे 2-4 ड्रोन आले तर त्यांना इंटरसेप्ट करायसाठी तुम्ही किती करोडो रुपयाचे मिसाईल्स एकाच वेळी हे करा. तर त्यांचा आयर्न डोम आहे, किंवा इस्रायलनी डेव्हलप केलेलं डेव्हिड स्लिंग आहे, है ना, किंवा त्यांच्या थाड ज्या रचना आहेत थाडसारख्या, त्यांचं भयंकर नुकसान होत आहे, म्हणजे डिप्लीट होतात आहे त्यांचे स्टॉक. बरं, इराणची संरक्षण सामग्री ही इराण या देशाकडून येते, पण अमेरिकेची संरक्षण सामग्री ही लॉकहीड कडून येते किंवा बोईंग कडून येते. म्हणजे तो मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे, तर त्यांना त्यांच्याकडे पाहावं लागते की बाबा आम्हाला हा इतका ऑर्डर दिला, आता हा इतका ऑर्डर पूर्ण करा, है ना. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या प्रेसिशन गायडेड म्युनिशन्स ज्याला म्हणतात, अचूक लक्ष्यभेद करणाऱ्या आणि ज्या गायडेड असतात, सॅटेलाइट गायडेड ज्या असतात, त्यांच्यासाठी निदान 6 ते 7 पद्धतीचे दुर्मिळ भूखनिज लागतात. त्या दुर्मिळ भूखनिजावर जवळपास 90% दुर्मिळ भूखनिज सगळीचकडे असतात, पण त्यांचं उत्खनन करणे, त्याची प्रक्रिया करणे आणि त्यांना वापरण्यायोग्य बनवणे याच्यात चीनची 90% मोनोपली आहे. आणि चीनकडून सध्या अमेरिकेचा दुर्मिळ भूखनिजांचा, रेअर अर्थ मिनरल ज्याला म्हणतात, त्याचा पुरवठा थांबला आहे. बरोबर. त्यामुळे त्यांचे संरक्षण तज्ज्ञच ओरडून राहिले आहेत की अरे आपलं एकच थिएटर नाही. इराण इज नॉट ओनली, वेस्ट एशिया इज नॉट, सेंटकॉम इज नॉट दी ओनली थिएटर अमेरिका हॅज. अमेरिका हॅज टू कीप ॲन अटेन्शन ऑन जर्मनी, राईट. त्यांनी जर्मनीमध्ये सैन्य आहे, ते नाटोचा भाग आहे, त्यामुळे दे हॅव अ थिएटर इन जर्मनी, दे हॅव 1 थिएटर इन पॅसिफिक, दे हॅव 1 थिएटर इन फॉर साऊथ एशिया अँड ईस्ट एशिया, राईट. सो दे हॅव डिफरंट, they have 1 theater for the LCR region, Latin America and Caribbean region. दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन याच्यामध्ये एक त्यांचं मिलिटरी थिएटर आहे, कमांड आहे. तर या सगळ्या कमांडमध्ये आता ते कुठे पुरणार त्यांनी, म्हणजे त्यांना
आम्हाला हसायला येते कधी कधी, युद्ध लढतो म्हणतात ते कशाच्या भरोश्यावर लढतो म्हणतात. एक चांगले तज्ज्ञ आहेत कर्नल मॅकग्रेगर, ते युनायटेड स्टेट्सचे कर्नल होते. त्यांनी म्हटलं की दिस वॉर इज गोइंग टू, त्यांना कोणीतरी विचारलं, मला वाटतं जज नेपोलिटाननी विचारले, कोणीतरी विचारलं की हे कुठपर्यंत चालेल. त्यांनी सांगितलं हे वॉर शेवटच्या मिसाईलपर्यंत चालेल आणि हे शेवटची मिसाईल इराणकडे राहणार आहे. आता हे अमेरिकन म्हणतात आहे, कारण सॉर्टीज जे आहे इट्स व्हेरी इझी टू अटॅक. रिप्लेनिश कुठून करणार स्टॉक? बरोबर. म्हणजे आता हे घरचे भांडे विकून दारूला जसा दारू प्यायला जातो, जसा अमेरिका हे घरचे भांडे विकून बेसिकली दारू प्यायला निघालेला दारूला आहे, घरचे भांडे विकून. खरं आहे. हा, म्हणजे उद्या चायनासोबत, उद्या जर चायनाने म्हटलं की आम्ही तायवानमध्ये इंटरव्हेन्शन करतो, अमेरिका काय करू शकत? त्यांचा ते डिफेन्स पॅक्ट आहे, सोडून देतील. बरं इथे किती दिवस लढतील? हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की याची जी अचूकता आहे लक्ष्यभेद करण्याची अमेरिकेची, ती तर जगन्मान्य आहे. त्यांना प्रिसाईज पिन पॉईंट ते हाय अल्टिट्यूड लेझर गायडेड त्यांच्याजवळ व्यवस्था आहेत, त्यांच्याजवळ सॅटेलाईट व्यवस्था आहेत, कोऑर्डिनेट्स आहेत त्यांच्याजवळ सगळे. इराणनी सुद्धा ही व्यवस्था मागच्या 2 महिन्यात करून ठेवली आहे की म्हणून त्यांचे यावेळेचे जॉर्डनमधले हल्ले किंवा कुवेतमधले हल्ले, बहरीनमध्ये, या 3 याच्यावर त्यांनी जास्त लक्ष केंद्रित केलं. 1-2 अपवाद याचे आहेत, सौदी अरेबियाचे, इरबिल वगैरे. परंतु त्यांचं अचूक लक्षभेद करण्याचं त्यांची जी क्षमता आहे इराणनी, ती प्रत्यक्षात प्रचंड प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे इराणच्या जवळ किती शस्त्र आहे याचा अमेरिकेला अंदाज येऊन राहिला नाही. इराणचे तज्ज्ञ आणि बाकीचे जगातले तज्ज्ञ म्हणतात की त्या इतक्या अंडरग्राऊंड आहे ते कोणाला माहीत राहणार नाही. मिसाईल सिटीमध्ये त्यांच्याजवळ अजून किती सेज्जल वाचले आहे आणि किती खोरमशायर वाचले आहे शहर आहे ना, खैबर शेख किती वाचले आहेत त्यांचे. बरं ते सेज्जिल 1, सेज्जिल 2 असे पार्ट आहे त्यांचे. तर आणि अनेक त्यांच्या, आता इतक्या सविस्तर आणि त्यांच्या मिसाईलच्या याच्याविषयी काही प्रयोजन नाही माहिती देण्याचं, पण त्यांचा जो भक्कम आहे, लॉंग रेंज आहे, शॉर्ट रेंज आहे, म्हणजे 300 मैलपेक्षा जास्त जाणाऱ्या, 800 मैलपेक्षा जास्त जाणाऱ्या, म्हणून त्यांनी इस्रायलला घाईस आणलं होतं यावेळी. इस्रायलला म्हणूनच घाईस आणलं होतं. म्हणजेच याचा अर्थ इराण कुठेही माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये असण्याची शक्यता फार कमी कारण असते, ते त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. आणि ट्रम्पचं ज्या पद्धतीने सगळं चालू आहे आणि कुठे समझोता होणार असला तरी इस्रायल ज्या पद्धतीने मध्ये काड्या घालण्याचे प्रकार करतात, हे सगळं जगाला कुठे घेऊन जाईल? भूराजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर याच्यातून एक चांगलं फलित निघालेलं आहे. ओके. की इस्रायलचा जो ग्रेटर इस्रायल नावाची जी संकल्पना आहे, इस्रायल अत्यंत युद्धखोर, वंश श्रेष्ठत्व भिमानी, ज्याला आपण म्हणजे एथनो सुप्रिमिस्ट ज्याला आपण म्हणतो, असं ते राष्ट्र आहे. ते स्वतःच म्हणतात की आम्ही देवानी निवडलेले लोक आहोत, म्हणून चोजन पीपल ऑफ गॉड म्हणतात. मी माझ्या याच्यामध्ये लिहिलं की बाबा तुम्ही चोजन पीपल म्हणजे काय, आम्ही ओबीसी पण नाही, म्हणजे त्याच्याही काहीच नाही, म्हणजे आम्ही बिलकुल आहे ना, म्हणजे आम्ही अतिदलित झालो जर तुम्ही चोजन पीपल असाल. ते चोजन पीपल म्हणतात स्वतःला. ते एथनो सुप्रिमिस्ट आहे आणि त्यांच्यातला जो झायनिस्ट गट आहे. जगाने इस्रायलच्या विषयी कारुण्यमयी भाव घेतला होलोकॉस्ट नंतर. अँटी झायनिझम म्हणजे अँटी सेमिटिझम नव्हे, अँटी झायनिझम म्हणजे ज्यू लोकांचा विरोध करणं नव्हे, पण इस्रायल ही स्वतःच एक राष्ट्र म्हणून अनटेनेबल कन्सेप्ट आहे. आणि ती एक स्टोलन प्रॉपर्टी आहे. कॉलोनियल पॉवर्सनी निर्माण केलेलं ते कृत्रिम राष्ट्र आहे, कारण त्याला ऐतिहासिक संदर्भ होते म्हणून. पण तसं असताना ज्या पद्धतीने त्यांनी सहजीवन त्यांनी आणि अरबांनी जगायला पाहिजे होतं, अरबांचाही त्याच्यात दोष आहे, असं काही नाही की इस्रायलचाच दोष आहे, अरबांचाही त्याच्यात दोष आहे आणि इस्रायलचा तर आहेच, मुख्यत्वे करून इस्रायलचा दोष आहे. त्याच्यामध्ये त्यांना एम्पिरियल भावना त्यांच्या प्रबळ झाल्या. त्यांना वाटलं की ग्रेटर इस्रायल नावाची कॉन्सेप्ट काही काळात झायनिस्ट लोकांनी उदयास आणली, की ज्याच्यात लेबनॉनही आहे, सिरियाकडून त्यांनी चोरून घेतलेल्या गोलन टेकड्याही आहेत, सिरियाचा दक्षिणी भाग आहे ना, त्याच्यामध्ये लेवांतमधले इतर अनेक भाग आहे, कर्डिस्तानपर्यंत त्यांची जाण्याची इच्छा आहे, जॉर्डन वगैरे त्यांचाच आहे असं समजतात ते
है ना, ह्या ग्रेटर इस्रायलचा भाग आहे. पण ती संकल्पना पूर्णतः नष्ट झाली आहे आता, कारण इस्रायलची स्वतःची स्थिती अत्यंत प्रिकॅरियस झालेली आहे, बिकट झालेली आहे. ओके. लष्करी दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्टिकोनातून. आणि इराणचा धाक आहेच त्यांना, काही नाही म्हटलं तरी. त्यांच्याजवळ एक मार्ग राहतो टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन इराणवर टाकण्याचा, पण तसं करण्याने काही होणार नाही, कारण संपूर्ण जग जे आहे, जी मानवता आहे त्याच्याविषयी सजग आहे आणि ते फेवरेबल त्यांच्यासाठी फार धोकेदायक राहील. त्या एक चांगला आउटपुट त्यातून निघाला आहे की इस्रायलचा जो कायमची डोकेदुखी जगाला होती ती आता बऱ्यापैकी तिला आळा बसलेला आहे. आणि बाकीच्या देशांना लक्षात आलं आहे की इस्रायल काय करतो आहे, की इस्रायलला काहीही घेणं देणं नाही की भारतातल्या शेतकऱ्यांना डिझेल पाहिजे आहे, त्यांना नांगरणीचे याचे त्याचे कामं करायचे आहे, भारतातल्या गरीब लोकांना वाढत्या महागाईचा फटका बसतो आहे, असं त्यांना काहीही करायचं नाही आहे. त्यांना आफ्रिकेतल्या गरीब लोकांविषयी काय करायचं नाही आहे. त्यांना त्यांचे राजकीय उद्दिष्ट आहे आणि लष्करी उद्दिष्ट आहे. त्यामुळे हा जगाचा त्रास जो आहे, हा इस्रायल हा जगाचा त्रास आहे आणि तो नष्ट होईल, म्हणजे झालाच आहे जवळपास. दुसरी एक गोष्ट याच्यातून एक चांगली निघाली आहे की इंटिग्रेशन जे आहे, म्हणजे युरेशियन इंटिग्रेशन जे आहे. कारण तुम्ही जर जिओग्राफीचा विचार केला, मला वाटते कधीतरी मी याच्याविषयी लिहिलंही होतं की चीनच्या पश्चिमेला, कारण अनेक देश आहेत आणि हे यांच्याही जवळ एनर्जी एकतर सप्लाय आहे किंवा मानवाला उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहे किंवा त्यांचा जो मार्ग आहे खुशकीचे है ना. तर त्यामुळे पूर्व एशिया असो, पश्चिम एशियाचा काही भाग असो, है ना, आपली पाईपलाईन होती. म्हणजे आपला एक प्रोजेक्ट होता जो भारत सरकारनेच त्याच्यातून अंग काढून घेतलं की ती पाईपलाईन आपल्याकडे येणार होती इराणमध्ये. चाबाहारमध्ये आपल्याला कशाला इंटरेस्ट होता, ते आपल्यासाठी ती एक आवश्यक गोष्ट होती. पण हार्मुज जेव्हापासून बंद झालं, हार्मुज इराण उघडत नाही, कारण त्यांच्यासाठी जस्ट नाव आय सेड की त्यांच्यासाठी एक ही याची लढाई आहे, अस्तित्वाची त्यांच्यासाठीची लढाई आहे. ते हार्मुज उघडत नाही. हार्मुजच्या बाबतीत एका चांगला पत्रकार आहे विचारा, त्यांनी गमतीने म्हटलं होतं की इराणच्या दक्षिणी किनाऱ्यावर कोणीही जो गाढवावर बसून आहे आणि दुर्बीण आहे आणि वॉकी टॉकी आहे तो हार्मुज बंद करू शकतो. त्यांचा ॲडव्हान्टेजच, लोकेशनल ॲडव्हान्टेज इज ॲज सच की लाईक दे वुड हॅव नो टाईम टू क्लोज इट डाऊन, आणि त्यांनी इफेक्टिव्हली क्लोज केलंच आहे ते. आता बाब अल मंदाब जो दुसरा मार्ग आहे, म्हणजे येमेनच्या खालून जाणारा तांबड्या समुद्राकडे, रेड सीकडे जाणारा जो मार्ग आहे, तो हुतींनी सौदी अरेबियासाठी बंद केला. भारताची, समजा आपण भारताचा विचार करू याचा काय होईल, तर आपण असं समजू की आपण भारतापुरता जरी विचार करू. मला ते विचारायचंच आहे सर, जगात जे होईल ते होईल, परंतु भारताचं जे काही नेतृत्व होतं 2014 पूर्वीचं, ते इराणशी सामंजस्याने वागणारं होतं आणि इस्रायल असो, अमेरिका असो, अशा प्रसंगी एक ठराविक अंतर राखून त्यातनं आपल्या देशाच्या भल्याचा मार्ग काढणारं होतं. आत्ताचे जे आपले पंतप्रधान आहेत, आत्ताचं जे केंद्र सरकार आहे, त्यांनी इस्रायलच्या गळ्यात गळे घातलेत, अमेरिकेच्या तर ते पूर्णपणे अधीन झाल्यासारखं दिसते आणि त्यांनी इराणची वाकडेपणा घेण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. याचं एकूणच आपल्या भारतावरती काय परिणाम होणार आहे किंवा काय दुष्परिणाम होणार आहे असं विचारेन मी. मोदी हे बावळट क्रूर आहेत. ते बावळटही, म्हणजे ते क्रूरही आहेत आणि सोबत बावळटही आहे. म्हणजे त्यांना एक तर काही येत नाही, म्हणजे त्यांना सेरेब्रल काही मास डोक्यात त्यांना काही तो घटक नाही आहे त्यांच्याजवळ विचार करण्याचा. या बुवाला इस्रायलमध्ये जाऊन आम्ही तुमच्यासोबत होतो, निसेटमध्ये त्यांचं भाषण आहे, आहोत आणि राहू असं म्हणण्याच्या युद्धाच्या 3 दिवस अगोदर काय गरज होती. हो, फादरलँड मदरलँड ते कुणीच न पाहिलेलं मेडल है ना. मग जर त्यांना इराण लक्ष ठेवून, इराणचं या देशातल्या जनतेवर प्रेम आहे, भारतीयांवर जनतेवर प्रेम आहे, कारण आपले जुने सांस्कृतिक त्यांच्यासोबत ऐतिहासिक सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे जर त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे, ते आपल्याला मित्र समजत होते. आपण उघडपणे ज्याला नेमेसिस, म्हणजे उघडपणे त्यांच्या जीवावर उठलेला जो माणूस आहे, त्यांच्या गळ्यात तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्याच्या माळा असं जेव्हा आपण म्हणतो, आम्ही तुमच्यासोबत होतो, आहोत आणि राहणार. कशात राहणार आहोत? 168 मुली मारल्या म्हणून राहणार आहोत?
एका शाळेत माहीत असून पहिल्या दिवशी कुठलेही टार्गेट हे प्री डिझाईन असतात. माहीत असतं मिलिटरी इंटेलिजन्सला की आपण कशावर हल्ला करतो. असं बावळटासारखं कुठे जाऊन हल्ला करत नाही. अमेरिकेने जाणून बुजून ते लहान बाळं मारले आहेत. आपण काय म्हणजे गाझा, वेस्ट बँक, लेबनॉनमध्ये जे 30,000 लहान मुलं इस्रायलने मारले, त्यासाठी आपण इस्रायलच्या सोबत आहोत. आपण इस्रायलनी जो जगभर धुमाकूळ माजवलेला आहे, आफ्रिकेमध्ये सुद्धा माजवता येते काही देशामध्ये. त्या सोमालियाचे बिचारे ते आधीच गरीब राष्ट्र आहे, त्याचे 2 तुकडे करून टाकले सोमालियाचे. हे ते उपद्रवी लोक आहेत. तर लेबनॉनवर हल्ला, सिरियावर हल्ला, त्यांच्या जमिनीवर है ना, तो द्विराष्ट्र जो सगळ्यांनी मानलेला सिद्धांत आहे, जगाने मानलेला की ठीक आहे बाबा, इथे इस्रायल राहील, इथे पॅलेस्टिन नाही राहील. हां, 70-80 हजार लोकांचा तुम्ही खून करणारे इस्रायलच्या सोबत आपण आहोत. कोणासोबत आपण आहोत? म्हणून मोदी हे बावळटही आहेत, क्रूरही आहेत आणि बावळटही आहेत. त्यांना ते ही करण्यापेक्षा त्यांना गती नाही आहे त्या विषयात, आणि त्यांनी यत्ताही नाही आहे. म्हणजे त्यांना चित्तरंजन दास शाळेत 4थीत टाकण्याच्या लायकीचे आहेत ते बेसिकली. त्यांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांनाही याची कल्पना नाही आहे की हार्मुझची खाडी बंद झाल्यावर ज्यावेळी 90% आपले 80 ते 90% इम्पोर्ट्स हे आपले इराकमधून येतात, अरेबियामधून येतात, है ना, आपला जवळपास 60% गॅस हा कतारमधून येतो एकट्या. तर आपण जर अशी भूमिका घेतली स्पष्ट इस्रायलच्या बाजूने, तर आपल्याला प्रिफरन्स मिळेल का? आतापर्यंत इराणनी आपल्याविषयी सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन ठेवला आहे, म्हणून आता त्यांनी पूर्ण बंद केला आहे. आपण त्यांची प्रायोरिटी नाही आहोत अजूनही. बरोबर. नाही तर त्यांनी आपल्या जहाजावर ते हल्ले करते ना. आपल्या जहाजांनी तो प्रकार केला त्या ओमानच्या रस्त्याने जायचा, है ना. तर इराणचा सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन आहे, त्याचा आपण नीट व्यवस्थितपणे विचार करण्याची बौद्धिक क्षमता आपल्याजवळ आहे का? ती आंतरराष्ट्रीय जाणीव आपल्याजवळ आहे का? हा फार मोठा प्रश्न आहे. कारण GCC आपण जरी असं म्हणत असू की आम्ही याची भरपाई US आणि इराणमध्ये करू, US अटलांटिकच्या पार आहे. ते आपल्याला फ्रेटिंगला नाही परवडत, तर रशिया नाही परवडत, है ना. बरोबर. आपल्याला असा काही फार इझी वे नाही आहे कॅस्पियन सी मधून आणि मग तो टर्कीच्या साह्याने मग इकडे आणणे. आणि आता तो खालचा बाब अल मंदाब जो रूट आहे, 2 रूट आहेत पश्चिमी एशियाकडून ईस्ट एशियाकडे येणारे. एक हार्मुज आहे, एक बाब अल मंदाब आहे. बाब अल मंदाब जर झाला बंद, तर हा फक्त पेट्रोलियमचाच नाही, पण पेट्रोलियममधून अनेक जे घटक निर्माण होतात, कारण ते सावर ऑइल आहे. म्हणजे ते ब्रेंट क्रूडमध्ये स्वीट ऑइल आणि सावर ऑइल असे 2 प्रकार असतात. तर ते स्वीट नाही, ते सावर ऑइल आहे. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणातले आउटकम्स, वेगवेगळे इंडस्ट्रीयल आउटपुट्स येतात. आपल्याला ॲल्युमिनियम लागतं, आपल्याला युरिया लागतो, है ना, आपल्याला नॅचरल गॅस लागतो, है ना. हे आपलं अवलंबित्व इतकं आहे तिथे. आपले स्ट्रॅटेजिक जे आहे, म्हणजे आपले जे SPR जे आहे, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह, ते फार कमी क्षमतेचे आहेत. मागच्या 14 वर्षात काहीच त्याच्यात आपण लक्षणीय सुधारणा करू शकलो नाही. त्यामुळे आपला विशेषतः, कारण शेवटी भारतामध्ये सगळ्यात पहिला विचार हा लोकांच्या मोबिलिटीचा, आणि ती मोबिलिटी लोकांच्या लक्षात येत नाही अनेक वेळा की भारतातली मोबिलिटी ही फक्त मौज मजेसाठीची मोबिलिटी नसते, ती जीवन संघर्षाचा एक अनिवार्य घटक म्हणून आपल्याकडे मोबिलिटी हवी असते. म्हणजे दळणवळण आपल्याला हवं असतं, है ना. तर दूध, जे आपलं गाईचं दूध का, त्यांना मोटरसायकल लागतेच बिचाऱ्यांना. त्यांचं जर कॉस्टिंग तुम्ही वाढवलं तर त्यांच्या याच्यावर परिणाम नाही का होणार? किंवा ज्या शेतकऱ्यांना खतं पाहिजे आहेत पण ज्यांना नाही मिळून राहिलं, त्यांना 10-26 नाही मिळून राहिलं, त्यांना युरिया नाही मिळून राहिला, किंवा इतर खतं जे नाही मिळून राहिले, तर याचा परिणाम भारतासारख्या देशावर, जो कृषीवर, अजूनही कृषी ही आपला बॅकबोन आहे, कोणी कितीही काही म्हणत असेल तरी. कारण आपण रोज पाहतो, रोज ऐकतो की IT सेक्टरची, सर्व्हिस सेक्टरची किती दैना भारतामध्ये उडालेली आहे. तर त्याच्यामुळे या क्षेत्राचा बिलकुलच विचार न करणे आणि कुठल्या तरी कॉम्प्रोमाइज पोझिशनमधून, आणि जे
तुमचे सगळे जे पाहणारे आहेत ते सुज्ञ आहेत, त्यांना जेव्हा कॉम्प्रोमाइज पोझिशन मी म्हटलं त्यावेळी त्याचे ध्वन्यर्थ त्यांच्या नीट लक्षात येतील की कॉम्प्रोमाइज म्हणजे काय म्हणून. बरोबर. 145 कोटी लोकसंख्येच्या देशाला कोणी विचारत नाही, आपली भूमिका कोणी ग्राह्य धरत नाही. चीन, पाकिस्तान, रशिया हे फोरफ्रंटवर आहेत, आपण नाही आहोत. म्हणजे ही फार मोठी बाजारपेठ आहे, याचा एक धाक आहे, अशी स्थिती आपल्याजवळ कुठे आहे. म्हणजे धोरणात्मक आंतरराष्ट्रीय धोरणांवर प्रभाव टाकण्याची क्षमता आपण संपूर्णतः शून्य करून बसलेलो आहे. आपला कुठलाही प्रभाव नाही आंतरराष्ट्रीय धोरणांवर. ते झालंच, पण जर हीच परिस्थिती कायम राहिली, हॉर्मुझ बंद राहिली, दुसरेही मार्ग बंद होत गेले, देशांतर्गत काय परिस्थिती किरकोळ उद्भवेल? महागाईवर त्याचा सगळ्यात पहिला असर होईल. म्हणजे किरकोळ महागाईवर त्याचा फार मोठ्या प्रमाणात असर होईल. ऑल्टरनेट म्हणजे भारताच्या पेट्रोलियम खात्याने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे की आम्ही हार्मुझ बंद झालं म्हणून वेगवेगळ्या पर्यायी मार्गांचा विचार करतो आहे. पण त्याविषयी एखादं सखोल निवेदन, म्हणजे आज तर वेळ ही अशी आहे की भारताने ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे पार्लमेंटमध्ये. तो एक काहीतरी पोझिशन घेतली पाहिजे, लोकांसमोर ठेवलं पाहिजे की आजची आपली स्थिती काय आहे, आमचे संभाव्य अंदाज काय आहेत. आणि असंच जर झालं म्हणजे उगाच लोकांना फिरू नका, परदेशात जाऊ नका, असे बिनकामाचे सल्ले जे मोदी देतात, बिनडोक बिनकामाचे सल्ले है ना, ते देण्यापेक्षा आजची आपली स्थिती काय आहे, हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. म्हणजे याच्याविषयी एक पारदर्शित्व असलं पाहिजे, लोकांना याचं माहीत असलं पाहिजे. बरोबर. किरकोळ महागाईच्या याच्यावर फार मोठ्या प्रमाणात फरक पडेल. दुसरं म्हणजे की आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः ब्रिक्सच्या संदर्भात आपली भूमिका जी आहे ती कमजोर होईल. कारण ब्रिक्समधला आय हा भारत होता, आता तो भारत नाही, इराण आहे. हे मोठं स्थित्यंतर होईल. तो आय इज नॉट रिप्लेस, दी मिनिंग अँड कनोटेशन ऑफ दॅट आय इज ऑल्टर्ड राईट नाउ. ते बदललेलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करून आलो, हेलियम नाही आलं, आणि हेलियम पण तिथूनच येतं है ना. बरं ते तर सोडा, आपले जे एक्सपोर्ट्स आहेत युरोपला, हे बाबल मंदाब बंद झालं. आपले एक्सपोर्ट्स जे गल्फला आहेत, तांदूळापासून अन्नधान्यापासून अनेक पद्धतीचे एक्सपोर्ट्स आपले GCC देशांना इन्क्लुडिंग इराण. मध्यंतरी आपण इराणला तांदूळ नाही पाठवला, त्यांनी पाकिस्तानकडून तांदूळ खरीदणं सुरू केलं. तर म्हणजे एक अभ्यासक म्हणून इथे कोणाचा दुस्वास वगैरे करण्याचं इथे काही कारण नाही. पाकिस्तान आहे म्हणून त्याचं नुकसान झालं पाहिजे, ती मूळ भूमिका आहे ती. पण तुमच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून तुमची निर्यात वाढली पाहिजे, जेणेकरून तुमच्या लोकांच्या हाती 4 पैसे जास्त पडतील. आज तुम्ही कॉटन प्रोड्यूस कराल, पण कॉटनपासून फॅब्रिकपर्यंत तुम्ही गेल्यानंतर त्याचे एक्सपोर्ट्स कितीही तुम्ही इंटरनल बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न केला, देशांतर्गतही आपली फार मोठी डिमांड आहे, नाही आहे असं नाही. पण आपण आपले जे ट्रॅडिशनल सेक्टर्स आहेत एक्सपोर्टचे, ते या युद्धामुळे फार मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेले आहेत. आणि त्याचा फटका हा फक्त मोठ्या व्यापाऱ्यांनाच नाही लागणार, परंतु तो एका शृंखलाबद्ध पद्धतीने खालपर्यंत जाईल. म्हणजे जी अस्वस्थता आज जी वाढलेली आहे, जी तुम्हाला दिसते त्या एज्युकेशनच्या आणि बाकीच्या या संदर्भामध्ये, आणि जो म्हणजे गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने वागलं, तर तो एका पद्धतीचा सामाजिक कराराचा भंग आहे. बरोबर. इट्स अ ब्रीच ऑफ सोशल कॉन्ट्रॅक्ट. आणि हे ॲब्सोल्यूट गव्हर्नन्स ॲपरेटसचं अपश्रय आहे. की तुम्हाला आपल्या देशातल्या लहान लहान तरुण मुलांसोबत कसं वागायचं हे जर कळत नसेल, तुम्ही वेळले झाले आहात. आता ही अस्वस्थता आज शिक्षणाच्या बाबतीत दिसते, पण फक्त ती शिक्षणाच्या बाबतीत नाही आहे, ती त्या मुलांच्या भवितव्याच्या बाबतीत आहे. त्या मुलांना अनेक मुलं तिथे या अशा वयोगटातले आले आहे की जे काहीतरी जे गिग वर्कर्स आहेत किंवा जे काही काम करून राहिले आणि ज्यांना सुटकेचा, आणि त्यांना असं वाटतं की या मुवमेंटद्वारे काहीतरी एक फंडामेंटल चेंज येईल. बरोबर. आणि त्यांचं काहीतरी भविष्य त्यांना दिसायला सुरुवात होईल. पण तुमचे जे सेक्टर, तुम्ही म्हणजे तुमचं जे IT चं जो
जो एक तुम्हाला भ्रम आहे, डेलिरियममध्ये आहात तुम्ही. ही भासात्मक स्थिती आहे. बाकीच्या सेक्टर्सचं काय होईल जे एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे, आणि असे देशांतर्गत सेक्टर्स की ज्यांच्यासाठी लागणारं साहित्य है ना, म्हणजे उद्या जाऊन ॲल्युमिनियम इंडस्ट्रीचं काय होईल, प्लास्टिक ग्रॅन्युअल्स साठी आवश्यक असेल तर हे सगळे पेट्रोलजन्य वर्गीकरणात यांचा समावेश होतो. त्यांचं काय होईल. तर जे छोटे व्यावसायिक आहेत, मध्यम दर्जाचे व्यावसायिक आहेत, त्यांच्यावर फार मोठा परिणाम पडेल. घाऊक म्हणजे किरकोळ महागाई तर तुम्ही विचारूच नका, ती तर जाईल. मला वाटतं एकदा आपण याच्याविषयी बोललोही होतो. आणि जो तुमचा एक्सपोर्ट कंपोनंट जो आहे तो त्या रडारच्या स्कोपिंगवर कोणीही राहणार नाही. सर, मला एक प्रश्न पडतो की मोदींचं सोडून देऊ, त्यांची डिग्री वगैरे आपल्याला कोणालाच माहिती नाही. अमित शहाची डिग्री कशामध्ये आहे ते गोष्ट वेगळी आहे. परंतु असं नाही ना की यांच्यामध्ये सगळेच अनपड आहेत. यांच्यामध्ये खूप सुशिक्षित लोक आहेत, खूप असं उच्च शिक्षण घेतलेले आणि अनुभवी लोक आहेत, बरं सिस्टीम मधले अधिकारी आहेत, मोठे मोठे चांगले शिक्षित. यांना हे कळत नाही की आपल्या देशाची काय अधोगती चालली आणि पुढे भविष्यात काय दुर्दशा आपल्यासमोर वाढवून ठेवले. अणु कार्यक्रमांच्या बाबतीत एक शब्दप्रयोग इस्रायलच्या संदर्भात वापरला जातो की इस्रायलनी स्ट्रॅटेजिक ॲम्बिग्युइटी ठेवली आहे, म्हणजे व्यूहरचनात्मक संदिग्धता, असं इस्रायलच्या बाबतीत म्हटलं जातं की इस्रायलजवळ ते आहेही म्हणत नाही आणि नाही म्हणत नाही. आणि आता हा शब्दप्रयोग इराणच्या बाबतीतही होता की त्यांनी स्ट्रॅटेजिक ॲम्बिग्युइटी, व्यूहरचनात्मक संदिग्धता त्यांनी कायम ठेवली आहे. सरकारमध्ये बसलेले जे लोक आहेत त्यांच्याविषयी केवळ तुम्हालाच आश्चर्य वाटत नाही, आम्हीही अचंबित आहोत. म्हणजे आपण सगळेच अचंबित आहोत की ज्यावेळी तुम्हाला दिसताय है ना, परंतु असं आहे की तुमच्याजवळ जेव्हा मॅग्लोमेनियाक लिडरशिप असते, म्हणजे पछाडलेलं नेतृत्व जर तुमच्यासोबत असेल तर तुमच्या इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत, तुमच्या ज्या संस्था आहेत, त्याचं मूलभूत खच्चीकरण होतं. लोक काय योग्य आहे हे बोलण्यापेक्षा काय रुचेल हे बोलायला लागतात. आणि मला वाटते थोड्याफार फरकाने हाच प्रकार भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात होतो आहे की काय उचित आहे यापेक्षा काय रुचकर आहे, काय रुचेल हे बोलायचं. अन्यथा भारताची जी कार्यपालिका नाही, एका रांगेने जी लोक शिस्तबद्ध पद्धतीने होयबा बनायला तयार झालेले आहेत, त्यांनी एका अर्थाने आपल्या कॅलिबरवरही संशय निर्माण झालेला आहे की आपल्या सगळ्या गव्हर्नन्स ॲपरेटसचं कॅलिबर सध्याच्या स्थितीत काय आहे. कारण अमेरिकेचा अँटी टेररिझम सेलचा प्रमुख जो ट्रम्पचा सहकारी होता त्यांनी राजीनामा दिला. तो म्हणाला की नाही, याचा सहसंबंध काही आहेच नाही इराणच्या दहशतवादासोबत, हे इस्रायलनी थोपवलेलं आमच्यावर युद्ध आहे. तर ही जी कुवत आणि ही जी धमक, ये जो माद्दा आहे, आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आपल्या पंतप्रधानांना असे सल्ले देत नाहीत. ते चित्रपटात शाडो रूपाने झळकतात. कोणता तरी एक चित्रपट होता, त्याच्यात त्यांचं कॅरेक्टर आणि त्याच्यात ते मग्न राहतात. ज्या मनुष्याला थेटपणे लोक गावठी जेम्स बॉन्ड म्हणतात है ना, लहान पद नाही आहे ते, म्हणजे ती पद म्हणजे ती जबाबदारी फार मोठी आहे. बरोबर, त्यांनी ती ठेवण्याची गरज आहे. पण डिसेंट जी आहे ही सार्वत्रिक डिसेंट, म्हणजे असहमतीचा जो अधिकार, जो लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे, हे जर तुम्ही सरळ सरळ सामूहिक स्तरावर नाकारत असाल तर त्याचं प्रतिबिंब तुमच्या संस्थांमध्ये पडतं. कारण असहमतीचं तत्व तुम्ही समाजाला नाकारणे म्हणजे फक्त समाजाला नाकारत नाही, तर पर्यायाने ते असहमतीचं तत्व नाकारण्याचं बंधन हे तुमच्या संस्थांनाही लागू पडतं. आणि जर संस्था स्वायत्त नसल्या, इंडिपेंडंट नसल्या,
तर नुकसान होतं. धन्यवाद सर. काय बोलू मी अजून? नाही, असं बोलताना म्हणजे असा हा एका अर्थाचा डूम्सडे सिनेरिओ आहे, ते बरं वाटत नाही असं बोलताना, परंतु जे दिसतं है ना, त्यामुळे आपण आपल्याला कितीही फसवण्याचा प्रयत्न केला आणि आपण कितीही भाषात्मक समजुतीत राहण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी आपण एका मोठ्या मॅक्रोकॉझमचे एक घटक आहोत. बरोबर. आणि मॅक्रोकॉझममध्ये जे समष्टीत जे होतं त्याचा परिणाम आणि प्रभाव आपल्यावर पडल्याशिवाय राहत नाही. थँक्यू सर. थँक्यू फॉर इन्व्हाइट.